स्टार्ट केलं आहे आम्ही. आज आम्ही बनवतो आहे मैद्याची पुरी. सर्वात अगोदर आहे ना मैदा असं चाळणीमधून घेऊन त्याला ना चाळून घेतलं आहे. बघा, तुम्हाला किती बनवायच्यात पुऱ्या त्यानुसार तुम्ही मैदा घ्या तेवढाच. थोडंसं चवीनुसार मीठ, मग थोडीशी ना हळद घ्यायची, थोडासा ओवा पण घ्यायचा, जास्त नाही, बस थोडाच. लाल मिरची पावडर घ्यायची थोडीशी, जास्ती नका घेऊ कारण की आम्ही ना हर्षूला खाण्यासाठी बनवतात. हां बस हां चमचावर. ह्यामध्ये ना तेल टाकून घेतलं आहे आम्ही थोडंसं. आणि आता असं ना हे करून घेतो आहे बारीक. अजून ते ऑलरेडीच बारीक आहे पण तरी आणखीन थोडीशी करायची बारीक. मस्त कसुरी मेथीने ना टेस्ट येईल म्हणून टाकतो. मळून घेऊया ह्याला ना. अगोदर ना मिक्स घेतलं करून छानपैकी. बघा, मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित आणि मग नंतर आहे ना थोडं पाणी घेऊन आहे ना असं मळायला घ्यायचं. मळायचं एकदम घट्ट, जसं आपण चपात्या बनवताना पीठ मळतो ना तसंच. मळून झालेलं आहे. आणखीन थोडंसं आहे ना पाणी घेऊन आहे ना मळावं लागणार आहे कारण की अजून गोळा तयार नाही झाला आहे आपला. चला, गोळा आपला झालेला आहे. हे मी व्यवस्थित मळून तळायची तयारी सुरू आहे आमची. आम्ही कढई ठेवली तेल गरम होण्यासाठी. तर तेल आहे ना कढईमध्ये घेतो ओतून. हां, गोळा घेतला आहे आम्ही पुरी लाटण्यासाठी. तर मैद्याची पुरी ही लागते. गोळा घ्या बनवून असा लाटायला सुरू केलं आहे आम्ही. पुरीचं साईज 1 मिनिट. मैद्याची जी रोटी आहे ती लाटून झाली बऱ्यापैकी लॉंग. ठीक आहे. आम्ही काटेरी चमच्याने ना काटे घेतले. बास्की ठीक आहे. त्यानंतर हां, आमच्याकडे दुसरं कोणतं साईज नव्हती अवेलेबल त्यामुळे आम्ही हे वाला घेतोय. ओके, तर असं घ्यायचं करून. हे कोपऱ्यात ना पीठ कसं संपत नाही म्हणता माणसं. अरे, सो व्यवस्थित घ्यायचं काढून. चल सोडून बघा, एक सोडली आणि मग ही दुसरी पण आरामात सोडली आम्ही. आणि हळूहळू सोडायची कारण की तेल वगैरे उडणार नाही. मऊ वाटते रे, ठेवत नाही. हे बघा, पुऱ्या झाल्या अशा आपल्या तळल्या आहेत. ठीक आहे. चपाती नवरा किती छान दिसतात आपल्या पुऱ्या. बघू शकता तुम्ही, हे आहे आपले इव्हनिंग स्नॅक्स. सुकी पुरी आवडतं. चायसोबत तुम्ही खाऊ शकता. ह्या पुऱ्या खूप छान झाल्यात. ठीक आहे.